नमस्कार मुलांनो, एमकेस गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आजोबांची शिकवण हा धडा त्याचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याची प्रश्नोत्तर पाहणार आहोत. सो किड्स, in our previous video we have learned about the explanation for the chapter आजोबांची शिकवण. So today's video is about the question answers for the chapter आजोबांची शिकवण. So let's read the questions and try to understand the meanings of questions and answers. So first question is, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. Write the answers in one sentence. Okay. First question. मोहन कुठे गेला होता? What is the meaning of this question? मोहन कुठे गेला होता? Where did मोहन went? So answer is, मोहन कुठे गेलेला होता? मोहन त्याच्या आजी आजोबांच्या गावी गेला होता. आता मॅटर्नल आजी आजोबांचं हाऊस असतं त्याला म्हणतात आजोळ, म्हणजे आईच्या आई वडिलांचं घर त्याला म्हणतात आजोळ. सो मोहन आजोळी गेला होता. आजोळ मीन्स मॅटर्नल ग्रँडपेरेंट्स हाऊस. आजोबांची वाट बघत कोण उभे होते? Who were standing waiting for the grandfather? दोन गडी आजोबांची वाट बघत उभे होते. Two servants were standing and waiting for the grandfather. दोन गडी आजोबांची वाट बघत उभे होते. बघत मीन्स to see and wait. Okay, they are watching. दोन गडी आजोबांची वाट बघत उभे होते. So two servants were standing and waiting for the grandfather. आजोबांनी मोहनला कोणते काम सांगितले? Which work did grandfather told to Mohan? Okay, the answer is, आजोबांनी मोहनला झाडांची विविध रोपे लावण्यास सांगितले. कुठलं काम सांगितलं? टू प्लांट व्हेरियस स्मॉल ट्रीज. आजोबांनी मोहनला, आजोबा सेड टू मोहन टू प्लांट व्हेरियस स्मॉल ट्रीज. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. मोहनचा वेळ कोणासोबत मजेत जात होता? With whom did, कोणासोबत means with whom. With whom did Mohan was passing his time happily? म्हणजे कोणासोबत मोहनचा वेळ मजेत जात होता? With whom did Mohan was passing his time happily? ओके, तर याचा आन्सर काय आहे? आजी आजोबांसोबत मोहनचा वेळ मजेत जात होता. Means with his grandmother and grandfather, Mohan was spending his time happily or passing his time happily. आजी आजोबांसोबत मोहनचा वेळ मजेत जात होता. So with his grandmother and grandfather, Mohan was passing his time happily. Question 2. रिकाम्या जागा भरा. Means fill in the blanks. दोन गडी ब्लँक घेऊन आजोबांची वाट बघत होते. आता तुम्ही यू कॅन चेक दिस सेंटेन्स इन युअर टेक्स्टबुक. यू विल फाइंड दॅट कुदळ, फावडे, घमेले व काही रोपे. सो टू सर्वंट्स वेर वेटिंग विथ दिस टूल्स, digging tools and small plants. Second, मोहन dash dash आला होता. You need to check the sentences in the textbook and you need to find the answer. So मोहन आजोळी आला होता. सकाळी डॅश करून
तयार रहा. सकाळी न्याहारी करून तयार रहा. नाव द क्वेश्चन 3. कोण कोणास म्हणाले ते लिहा. Who said to whom? Write. Okay. Write down who said to whom. This is the third question. कोण कोणास म्हणाले. पहिलं वाक्य आहे, आपण इथे एवढी झाडे का लावतो आहोत? मोहन आजोबांना म्हणाला. मोहन said to his grandfather. झाडांची काळजी आपण नको का घ्यायला? This question was asked by grandfather to Mohan. आजोबा मोहनला म्हणाले. आजोबा said to Mohan. पर्यावरणाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. So Mohan, after experiencing the plantation and all the other things from his grandfather, said that पर्यावरणाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. सो मोहन सेड दिस सेंटेन्स टू हिज ग्रँडफादर. तर असे हे छोटे प्रश्न आहेत. आता आपल्याला मोठे प्रश्न पाहायचे. तर छोट्या प्रश्नासाठी आपण 3 प्रश्न पाहिलेत आणि त्याची उत्तरं पाहिलीत. आता आपण मोठे प्रश्न पाहूयात. क्वेश्चन 4. थोडक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन शॉर्ट. फर्स्ट क्वेश्चन, मोहनला काय शिकायला मिळाले? व्हॉट डिड मोहन गॉट टू लर्न? मीन्स फ्रॉम दिस एक्सपिरियन्स व्हॉट डिड ही लर्न? मोहनला काय शिकायला मिळाले? मोहनला आजोबांसोबत राहून झाडे कशी लावावी हे शिकायला मिळाले. मीन्स मोहन learned with his grandfather that how to plant the trees. Second, तसेच झाडे का लावावी? Additionally, what he learned, why to plant the trees. आणि and third, पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. Means it is our duty to take care of environment. So all these things, या गोष्टी शिकायला मिळाल्या. All these things Mohan had learned from his grandfather. Okay. Now the next question. आजोबांनी वृक्षतोडीचे कोणते दुष्परिणाम सांगितले? Which adverse effects, दुष्परिणाम means adverse effects. Which adverse effect of tree cutting did grandfather told? म्हणजे आजोबांनी कोणते ॲडव्हर्स इफेक्ट्स ट्री कटिंगचे सांगितलेत, मेन्शन केलेत पुस्तकामध्ये. सो विच ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ट्री कटिंग डिड ग्रँडफादर टोल्ड? आजोबांनी वृक्षतोडीचे खालील दुष्परिणाम सांगितलेले आहेत. सो फॉलोइंग आर द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ट्री कटिंग मेन्शन बाय ग्रँडफादर. फर्स्ट आहे उशिरा कमी प्रमाणात येणारा पाऊस. फर्स्ट पॉइंट, लेट अँड लेस प्रपोर्शन ऑफ रेन. सेकंड, प्रचंड प्रमाणात वाढणारे तापमान. ह्यूज इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि थर्ड, त्यामुळे जाणवणारी उष्णता. And because of this huge increase, there is increase in heat that we feel. So all these are the adverse effect mentioned by grandfather in this chapter. Question 5. झाडांच्या अवयवांची नावे लिहा. Write the parts of a tree. So here this is a flower, means फूल. This is a fruit, means fal. Now this is not shown clearly, okay, but it is a leaf. This arrow should goes to leaf. Leaf means pan. This part of tree is called as stem.
मराठीमध्ये त्याला म्हणतात खोड. आणि लास्ट पार्ट पाहूया. पार्ट ऑफ अ ट्री बिलो द ग्राउंड इज कॉल्ड रूट. मराठीमध्ये त्याला म्हणतात मुळे. सो विच आर द पार्ट्स? मुळे मीन्स रूट्स, फळ मीन्स फ्रूट, पान means leaf, खोड means stem, and here फूल means flower. So these are the parts of a tree. Now below grammar is there. या चित्राच्या खाली ग्रामर दिलेला आहे ते आपण पाहूया. Here some part, a small part of grammar is given here. That is व्याकरण. ग्रामर म्हणजे काय? व्याकरण. वचन ओळखा मीन्स आयडेंटिफाय द नंबर. वचन याचा अर्थ नंबर. सिंग्युलर और प्लुरल. इन इंग्लिश वी से इट ॲज अ सिंग्युलर नाउन और प्लुरल नाउन. म्हणजे नंबर आहे तो. आपण वचनावरून एखादी संख्या एक आहे की एकापेक्षा जास्त आहे ते आपल्याला समजतं. From this word vachan we can identify whether there is a single number of that particular object or plural. So whale म्हणजे वाईन. ओके. म्हणजे एखाद्या जी क्लाइंबर्स असतात, क्लाइंबर्स. ओके. दॅट क्लाइंबर्स आर कॉल्ड ॲज मराठी whale. ओके. दॅट व्हेरी thin stem and they climb with the support of they grow with the support of other plant. That is called as vine. In Marathi it is called as whale. So whale is ekvachan, means when you read it as a whale, that it shows you only one number, only one single number. So it is called as ekvachan. Ek means single, so it is ekvachan means singular noun. आणि त्याचं अनेक वचन आहे वेली. ओके. दिस इज द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड वेल. पुस्तक मीन्स बुक. पुस्तक इज अ सिंग्युलर नाउन, एक वचन. पुस्तके इज अ प्लुरल नाउन मीन्स अनेक वचन. त्याचं अनेक वचन काय? पुस्तके. नाउ वही मीन्स नोटबुक. वही represents single number, so it is a singular noun means एकवचन. वह्या म्हणजे अनेक वचन, प्लुरल नाउन. भाज्या, this word indicates more than one, that is called as अनेक वचन means plural. Singular noun भाजी. चेहरा means face. चेहरा is representing only one face. So it is ekvachan or singular noun. Chehre means faces. So this is plural noun. Now next. Rupaye means rupees. So it is plural, anekvachan. Rupaya means rupee, single rupee. That is called as rupaya. This is ekvachan. रुपये अनेक वचन, रुपया एक वचन. Now गळा means neck. It is showing only one number, एक वचन. Plural गळे. डबे अनेक वचन. Okay, अनेक वचन means plural noun. डबा is a singular noun. खुर्ची means chair. डबा means tiffin. Okay, tiffin. खुर्ची means single chair. एकवचन means singular noun. खुर्च्या means many chairs. खुर्च्या means many chairs, so it is a plural noun. मासा means fish. Fish means ekvachan, only single fish here reflecting, so it is a singular noun, ekvachan. मासे means अनेकवचन, plural noun. मासा, मासे. गावे means villages. It is अनेकवचन. गाव, village. It's a singular noun, एकवचन.
नद्या. नद्या मीन्स रिव्हर्स. रिव्हर्स प्लुरल नाउन, अनेक वचन. नदी मीन्स सिंग्युलर नाउन, river. Okay, so here I have written the other form, means here if it is singular form, the plural form I have written in the bracket. Similarly, if it is a singular form, then plural form I have written in the bracket. So this way you can by heart वेल, वेली, पुस्तक, पुस्तके, वही, वह्या, भाजी, भाज्या, चेहरा, चेहरे, रुपया, रुपये, गळा, गळे, डबा, डबे, खुर्ची, खुर्च्या, मासा, मासे, गाव, गावे, नदी, नद्या. तर असा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये सगळे क्वेश्चन आन्सर्स आणि ग्रामर मी कव्हर केलेला आहे. सो किड्स, आय हॅव कवर्ड ऑल द क्वेश्चन आन्सर्स फ्रॉम द चॅप्टर आजोबांची शिकवण. प्लीज गो थ्रू all these things, try to understand, try to read the lesson by heart the hard words. And if you are finding our videos helpful, then please like our videos and subscribe to our channel. धन्यवाद.